चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत छोले भटुऱ्यांसोबत खाल्ले जाणारे हे भटुरे। त्यासाठी येथे मी घेतलेला आहे 2 वाटी भरून मैदा। त्या मैद्याला घेतल्यानंतर मध्यभागी येथे मी जागा करून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे एवढा रवा घालून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस येथे मी दही घालून छान असं मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे। आता दही घालून हे पीठ मळल्यामुळे काय होतं ना की आपल्या शरीराला एक प्रोटीनयुक्त आहार मिळतो आणि आपले पोट जे आहे ना ते लवकर भरले जाते। साधारणतः 3 ते 4 भटुऱ्यांमध्ये आपल्या इथे पोटभरीचं जेवण होतं। त्यामुळे येथे मी हे जे पीठ आहे ना ते दह्यामध्ये मळून घेत आहे। आता आपल्याला हे पीठ मळताना आहे ना थोडं थोडं दही घालून अंदाज घेतच हे पीठ येथे मळायचं आहे। हे पीठ आपण येथे मऊसूत असंच मळून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं ना की आपले हे पीठ जे आहे ते जास्त घट्टसर पण होत नाही आणि जास्त पातळी होत नाही। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कृती केल्याने आपले इथे पीठ झटपट आणि मऊसूत असं मळून तयार होतं। आता इथे मी या पिठाला छान अशी मशागत देऊन घेत आहे। आता सुरुवातीला जेव्हा आपण हे पीठ स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कृती करतो ना तेव्हा ते तुटलं जात असतं, पण 5 ते 10 मिनिटांमध्ये ना आपले हे पीठ छान एकजीव होतं। त्यामुळे त्याला आपण साईडने कितीही ओढलं तरी ते तुटत नाही। साधारणतः 10 मिनिटं आपल्याला या पिठाला अशीच मशागत द्यावी लागते। त्यामुळे ते छान एकजीव सुद्धा होतं आणि मऊसूत सुद्धा बनून तयार होतं। येथे मी तुम्हाला हे पीठ किती एकजीव झालेलं आहे ते दाखवून देत आहे। किती ताणलं तरी ते येथे आता ब्रेक सुद्धा होत नाहीये, आता ते तुटलं सुद्धा जात नाहीये। आता या पिठाला मी थोडंसं तेल लावून घेऊन येथे छान असं परत मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे। आता भटुऱ्यांसाठी जे आपण हे पीठ मळतो ना ते मळताना आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण अशी मेहनत घेतल्यामुळे काय होतं ना की आपले सर्वच भटुरे छान असे मऊसूत आणि टम्म फुलले जातात। आता हे पीठ मी येथे अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवलेलं आहे। येथे मी 1 वाटीभर एवढे दही घेतलेलं होतं, त्याच्यातलं अर्ध वाटी एवढं दही मी येथे हे पीठ मळण्यासाठी वापरलं आहे। म्हणजे 2 वाटी मैद्यासाठी अर्ध वाटी एवढं दही पुरेसं असतं। अर्ध्या तासानंतर त्याच्यावरचं झाकण काढून घेऊन येथे या पिठाला परत मी छान मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे काय होतं ना की त्याच्या आतमध्ये जो रवा असतो ना तो सुद्धा छान असा मुरला जातो आणि आपलं जे पीठ आहे ना ते थोडंसं घट्टसर होतं। तसेच येथे मी या पिठापासून छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कृती केल्याने आपल्या या गोळ्यांना चिरा सुद्धा जात नाही आणि ते छान असे गोलाकार बनून तयार होतात। दोन वाटी मैद्यापासून येथे आपले 16 असे गोळे बनून तयार झालेले आहेत। 2 ते 4 जणांच्या जेवणासाठी एवढे भटुरे पुरेसे असतात। तसेच येथे मी हा जो पिठाचा गोळा आहे तो कोमट तेलामध्ये थोडासा बुडवून घेऊन मग त्याला येथे पळपटावर छान असा लाटून घेण्यास सुरुवात केलेली आहे। आता हे भटुरे लाटताना सुद्धा आपल्याला ते मिडियमच असे लाटून घ्यायचे आहेत, म्हणजेच जास्त पातळी होणार नाही, जास्त जाडही होणार नाही। अशा प्रकारे हे भटुरे छान लाटून घेतल्यामुळे त्याला एक छान असा गोलाकार आकार येण्यास मदत होते। येथे आपला भटुरा छान लाटून तयार झालेला आहे। तसेच येथे मी
फास्ट गॅसवर तेल गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे आणि यामध्ये हा भटुरा सोडून दिल्यावर त्याला येथे छान तळून घेण्यास सुरुवात केलेली आहे। इथे आपला भटुरा छान असा फुलला गेलेला आहे। आता हा भटुरा तुम्हाला पांढरा शुभ्र हवा असेल तर तुम्ही ह्याच वेळेस त्याला लगेचच तेलातून काढून घेऊ शकतात, पण इथे मी त्याला थोडंसं फ्राय होऊन दिलेलं आहे। जेव्हा खालच्या तेलातल्या बुडबुड्या कमी झाल्या ना, तेव्हा मी या भटुरा इथे या तेलातून छान त्याचं तेल निथळून घेऊन काढून घेतलेलं आहे। त्यामुळे आपले इथे जे भटुरे आहेत ना, ते तेलकट सुद्धा होत नाहीत। त्याच पद्धतीने दुसरा जो उंडा आहे ना मैद्याचा, तो सुद्धा तेलात डीप करून घेऊन त्याची इथे छान अशी लाटी लाटून घेतल्यानंतर त्याला तेलात सोडून घेतलेला आहे आणि कलथ्याच्या साहाय्याने त्याच्या वरच्या बाजूवर सुद्धा तेल घालून घेऊन येथे हा भटुरा छान असा तेलात टम्म फुलून घेतलेला आहे। इथे आपले सर्व भटुरे याच पद्धतीने मी टम्म फुललेले आणि ब्राऊन रंगावर छान असे तळून घेतलेले आहेत। येथे या भटुऱ्यांचं तेलही छान निथळून घेतल्यामुळे आपले भटुरे तेलकट सुद्धा होत नाही। या पद्धतीने छान असं पीठ मौसूद आणि थोडीशी मेहनत घेऊन मळल्यामुळे आपले ते सर्व भटुरे छान असे तेलात टम्म फुलले गेलेले आहेत। अशा प्रकारे आपले छोले भटुऱ्यांसोबत खाल्ले जाणारे भटुरे छान असे टम्म फुललेले बनून तयार झालेले आहेत। नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।